आजरा तालुक्यातल्या उत्तूरच्या एका स्टँडच्या बांधणीसाठी जवळपास 3 कोटी रुपये जास्तीचे दिले जात आहेत। कोल्हापूर विभागीय सुरक्षेसाठी 1,80,00,000 वाया जात आहेत। महाराष्ट्रात असे 34 विभाग आहेत। सगळीकडे कोट्यावधींचा भ्रष्टाचार सुरू आहे, जो विनाकारण कुठल्या तरी त्रयस्थांच्या तुंबड्या भरण्यासाठी केला जातोय। हा सगळा खर्च काम चुकार आणि भ्रष्ट बाबू लोकांच्या पगारांवर केला जाणारा करोडोंचा खर्च, त्यांच्या गाड्या, त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, त्याचबरोबर परिवहन हा विषय ज्याला समजतोय त्यालाच या खात्याची जबाबदारी देण्याबाबतची उदासीनता, या सगळ्यांमुळे या एसटी महामंडळाची पुरती वाट लागलेली। जर माननीय मुख्यमंत्र्यांना या विषयातलं गांभीर्य कळलं आणि ही उदासीनता जर त्यांनी टाळली, मित्रपक्षाच्या वाटेला गेलेलं पण अत्यंत महत्त्वाचं खातं जे सिरियसली चालवलं पाहिजे तेच नेमकं होत नाहीये असं म्हटल्यावर एसटी सेवा बंद करणाऱ्यांचे आवाज असेच तोट्यांचे आकडे दाखवून उठत राहणार सतत। माझा चालक, वाहक आणि तांत्रिक कर्मचारी जो त्यांच्या खांद्यावर या एसटीची धुरा वाहतोय, त्याचं पुढे काय? त्याला ना वेळेवर पगार, ना पगार वाढ, ना वेतन आयोग, ना कुठली सुरक्षा, ना विलिनीकरण, पण मंत्र्यांसकट इतर सगळ्यांच्या नळीचं वराड सुरू आहे, ओरपतायत नुसते। पण लक्षात ठेवा, हा पैसा काय ढगातून पडलेला नाहीये, हा तुमच्या आमच्यासारख्या लाखो करदात्या नागरिकांचा कष्टाचा घामाचा पैसा आहे। तो असा मन मानेल तसा लुबाडण्याचा ठेका या सरकारला कोणी दिला? हा सवाल आहे माझा राज्याच्या परिवहन मंत्र्यांना, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना आणि ज्यांची प्रतिमा कडक हेडमास्तर म्हणून जगाला दाखवली जाते ना, त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना।